आणि हे आहे आमचं कोळीवाड्यातलं मारुतीचं मंदिर. आपण इकडे मंदिरामधलं ना वेगळा एपिसोड करूया, त्याची हिस्ट्री वगैरे किती जुनं आहे काय. आता सध्या तुम्हाला मी धावतंच हे सगळं दाखवते, कारण आपल्याला मेन उद्दिष्ट आहे जत्रेला जाण्याचं. आता माईक बंद पडला तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी व्हॉइस ओव्हर देते, कारण मला वाटले की चालू आहे आणि मी आपली बडबड करत होती, फक्त व्हिडिओ शूट झालेला आहे, तर मध्ये मध्ये मी व्हॉइस ओव्हर देते. तर हे आहे संतोषी मातेचं मंदिर. हे पण छोटंसं मंदिर कोणीतरी भाविकांनी बांधलेलं, पण ते आत्ता छान ते पण डेव्हलप केलेलं आहे. आणि बघा बायकांची किती गर्दी आहे ओटी भरण्यासाठी, छान तयार होऊन आलेले आहेत. आणि इकडून तुम्हाला एक मजा दाखवते मी. हा डोंगर म्हणतात आहे बघा, उंचावर आहोत आपण, आणि हा समोर दिसतोय तो सी लिंक आहे. आणि खालच्या बाजूला जिथे मैदान आहे ना तिथे पाळणे वगैरे लागलेले आहेत, सगळे राईड्स आहेत सगळे. हे काही नव्हतं, हे आत्ता सगळं डेव्हलप झालेले आहे. पूर्ण स्लम गाव होतं, त्याच्यामध्ये नॉर्मल कोळी, आगरी, भंडारी ह्या अशा लोकांचीच वस्ती होती मूळतः. पण आता मेन एरिया असल्यामुळे भरपूर डेव्हलप झालेले, आणि सगळी बहुतेक स्लम एरियाच आहे आता सगळा डेव्हलप झालेला. इकडनं पूर्ण समुद्र दिसायचा. आता आपण जत्रेत चाललो आहे. ह्या वेळेला सोबत आहेत, मी ओळख करून देते, मावशी आहे माझी, पुढे चाललेत प्रत्युष, आणि ही माझ्या भावाची मुलगी पालवी. मी ओळख करून देते तुम्हाला. त्याच्या आधी ना बाबांच्या मंदिरात जाऊन पाया पडून येऊया आपण. हे आहे साईबाबांचं मंदिर. इथे पण उत्सव होतो, भंडारा असतो. आणि ह्या पूर्ण एरियाला डोंगर असं म्हणतात, डोंगरावर असं म्हणतात. तो आता डोंगर दिसतच नाही आहे, सगळं डेव्हलपमेंटच्या नावाखाली पूर्ण झाकून गेलेलं आहे. पण आम्ही मुंबईत राहून सुद्धा गावचा ह्याचा फील घेऊ शकतो. आणि ही आहे माझी भाची बघा, ही आहे पालवी, आता 10th ला आहे. आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच. बघा किती सुंदर बांधले, संगमरवरी मंदिर आहे पूर्ण. ही आहे माझी मावशी, आणि हे काकाजोबा. बघा काय मस्ती चाललेली आहे, जत्रेचा मूड आहे पूर्ण. तर पुढे मंदिरात लाईन असेल जाण्यासाठी, एवढी नसेल, सकाळची जास्त असते, संध्याकाळची जास्त गर्दी असते. बघूया आता पुढे. तर या गोल्फदेवी मातेची एक छान कथा सांगितली जाते, म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकली आहे की मच्छीमारांचं गाव असल्यामुळे, की मच्छीमार गेले होते समुद्रामध्ये, तेव्हा मंदिर वगैरे काही नव्हतं इथे, आणि एवढी वस्ती पण नव्हती, फक्त डोंगर होता, जंगल होतं. तर मच्छीमार कुठेतरी भरकटली त्यांची नौका, त्यांना कळेच ना दिशा, काहीतरी वादळ झालं किंवा काय. तर हा जो डोंगर आहे तर त्याच्यावर त्यांना एक दिवा लुकलुकताना दिसला. तर त्यांना तेवढं कळलं की इथे दिवा आहे म्हणजे इथे गाव असणार. मग त्या दिशेने ते आले आणि मग बघितलं की कुठे डोंगरावर एक दिवा त्यांना मिळमणतेना दिसला होता. तर तिथे देवीनी प्रचिती दिली की इथे माझं स्थान आहे, तर इथे माझी स्थापना करा. तर हे सुद्धा मंदिर जुनं अगदी प्राचीन कौलारू होतं, म्हणजे जशी घरं असायची कोकणामधली त्या टाईपचं होतं. पण आता ते सुंदर छान डेव्हलप केलेलं आहे. ते सुद्धा किती छान डेकोरेशन केलं आहे बघा. आणि हे ना सनई चौघड आहे, आता ते सगळं इलेक्ट्रिक झालेलं आहे. पहिला सगळं हाताने करायचे. आत्ताच्या काळामध्ये ह्या वस्तू बघायला मिळत नाहीत, पण हे पण अँटिक आहे बघा, तांब्याचं पितळेचं सगळं बनवलेलं आहे.
आणि सुंदर डेकोरेशन आहे बघा फुलांचं सगळं. हे बघा मातेचं नाव आहे. इथे पण 3 देवी आहेत, जसं महालक्ष्मीला आहेत ना तशा. आणि इथे स्त्रिया पण किती छान बघा तयार झालेल्या आहेत, वेण्या वगैरे, दागिने त्यांचे पारंपरिक. हे बघा मी झूम करून तुम्हाला दाखवते. आतमध्ये जाऊयाच आपण. पण हे बघा सगळ्या देवींची नावावरती येत आहेत. 3. प्रचंड गर्दी. आता गर्दीमध्ये ओटी भरण्याच्या वेळेला शूटिंग करताना मला थोडंसं हे होईल बघा. ही 5 नारळाची तळी घेतलेली, तळी म्हणतात इथे. वेण्या आहेत 3 देवींना, आणि ही 5 नारळाची तळी घेतलेली आहे मी. माझ्या हातात कॅमेरा नाही आहे, प्रत्युषने शूट केलेलं आहे. गर्दी असल्यामुळे बघा देवीने किती सुंदर सजवलेलं आहे. तुम्ही इतर वेळी कधी आलात कोळीवाड्यामध्ये तर जरूर दर्शन घ्यायला या. अगदी प्रसिद्ध देवी आहे आणि नवसाला पावणारी आहे. म्हणजे आम्हाला तरी प्रचिती आहे लहानपणापासून. आता ते मध्ये उभे आहेत त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे 3ही देवी. एक 2 दिसत आहेत फक्त, एक दिसत नाही आहे. खूप गर्दी होती त्यावेळेला. हे बघा लहान मुलाला म्हणजे नवस बोलला असेल ते लहान मुलं आहे ते बघा कसं देवीच्या पायाजवळ कसं लावलं, बघितलं किती सुंदर प्रथा आहे. दिसली तिसरी पण देवी. हे बघा किती छान सजवलं आहे ना. आता आपण ओटी भरूया आणि मग बाहेर भेटूया, कारण खूप गर्दी आहे, धक्का. तिथे बाकीचे पण भाविक आहेत. आपण इथे टाइमपास जास्त करायला नको. आहे बघा देवीला वेणी वाहिली जाते बघा. तुम्ही जरूर भेट द्या आला तिथे कोळीवाड्याच्या जवळ तर. एरवी एवढी गर्दी नसते, आज जत्रा आहे म्हणून गर्दी आहे. तर बाहेर भेटूया आपण. बघा आता किती लाईन लागलेली आहे. आपण लकी होतो, पटकन आपल्याला दर्शन झालेलं आहे. की पूर्ण खाली म्हणजे जो डोंगर आहे ना त्याच्या एंडपर्यंत जाते. संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते. फक्त कोळीवाड्यातलेच नाही, जे आजूबाजूला जे राहणारे आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना प्रचिती आहे ती लोकंसुद्धा. आणि इकडचे जे नेते मंडळी म्हणा किंवा जे राजकीय याच्यामध्ये आहेत ती लोकंसुद्धा जरूर आवर्जून भेट देतात. त्यांना प्रचिती असणार त्या गोष्टीची. हे बघा जशी संध्याकाळ होत जाते ना तशी तशी अजून गर्दी वाढत जाईल. म्हणून आम्ही सकाळी दर्शनाला आलो आहे, कारण संध्याकाळी पूर्ण खाली डोंगराच्या इथे खाली जाते लाईन. आणि ही पहिली शॉपिंग झालेली आहे जत्रेची प्रत्युष साहेबांची आजोबांकडनं. छोटे छोटे स्टॉल्स लावलेले आहेत. म्हणजे कॅन्डी फ्लॉसची मजा घेतली जाते बघा. आणि या मावशी आहेत ओळखीच्या आमच्या, पण आईचं माहेर तिकडेच आहे त्याच्यामुळे सगळीजणं बहुतेक जण ओळखतात आजीच्या नावाने. आणि त्यांनी मुद्दाम आवर्जून मला सांगितलं माझा व्हिडिओ काढ म्हणून. त्यांनी वेणीचा आणि स्टॉल लावलेला. किती हौशी आहेत ना. तर एक चक्कर टाकूया आपण असंच. शॉपिंग काय करायची नाही आहे, असंच जरा मजा घ्यायची. हे सगळं मी शूट केलेलं. त्यावेळेला मी काय बोललेली ते मला आता आठवत नाही, पण ते काहीही शूट झालं नाही. टोटल ब्लँक सगळं राहिलं. म्हणून आता व्हॉइस ओव्हर देते मी. बघा चिंचा, बोरं, कैरी, ही लहानपणीची आठवण आहे. आत्ताच्या मुलांना हे काय सगळं आवडत नाही. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्यात, हे खायला पण बघत नाहीत ते. पण आपल्या लहानपणी ही मजा घेतलेली मला अजूनही आवडते सगळं खायला. चिंच घेतली मी. आत्ताही बघून तोंडात पाणी येत आहे ते. तसंच चक्कर टाकूया पुढे काय
स्टॉल अजून एवढे लागलेले नाही आहेत. एकाच दिवसाची जत्रा असते. इथनं खाली जाऊन ते पाळणे वगैरे राईड्स वगैरे आहेत. खाली स्मशान आहे आणि मोकळं मैदान आहे. तिथे मुलं क्रिकेट वगैरे खेळतात. पण ते आता काही दिसणार नाही तुम्हाला, कारण सगळीकडे पाळणे लागलेले आहेत. पुढे जाऊन तुम्हाला दाखवते ते दिसतात पाळणे. तिथे बऱ्याचशा मूवीचं वगैरे शूटिंग झालेलं आहे. आशिकी 2 वगैरे बऱ्याच मूवीचं झालेलं आहे. हे बघा समोर सीलिंग दिसतोय आणि हे राईड्स आहेत खाली. सीलिंग आहे, त्या बाजूला कोस्टल रोड आहे. किती जवळ आहे ना सीलिंग समुद्रातनं. पण आता सगळं पूर्ण स्लमनी भरलेलं आहे. तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे सगळी. पहिला काही नव्हतं तिथे. ऊन असल्यामुळे आम्ही खाली गेलो नाही. सांगत होता प्रत्युष जाऊया आपण, पण एवढ्या उन्हाचं काय अर्थ नव्हता जाण्यामध्ये. आणि हे हे बघा आम्ही काय खातोय. हॅलो. मग तुम्हाला पुढे रस्ता दिसतोय. बघा हा पुढे तुम्हाला रस्ता दिसतोय ना, तो डायरेक्ट सीफेसला जातो. आता कळते आपण डोंगरावर उंचावर होतो ते. आता खाली उतरतोय. तो मगाशी येताना मी तुम्हाला दाखवलं ना चेडे देऊ, बोलताना आलं कारण तळी आली की खूप आवाज होता. तर तिथे आता आपण दर्शन घ्यायला जातो. तर ती आहे आमच्या कोळीवाड्याची वेस आणि तो वेशीवरचा देव. बघा किती छान दुकानं लागली आहेत. संध्याकाळी अजून दुकानं लागतात. बघा पूर्ण प्रदक्षिणा मारून आलेलो आहेत आपण परत. तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे आहे ते चेडे देव. मग आता तळी घेऊन आलेले आहेत. मग असे आपण येताना बघितलं ना, बघ हे बघ आता बघा. हे आपण बसूया आजोबा काकाचे. हे बघा हे रिच्युअल पण आहे इथे. इथे कॅन्डल लावतात, नवस बोलतात, कॅन्डल लावतात. प्रत्युष लावतोय आता. जा एक एक करून देतील ते लावायचा. आधी एक पेटाव आणि मग एकावर एक चिपकवत जावा. मला सांग त्याचा नवस होता तो फेडला. आजारी होता तो.
हवा आहे ना खूप, त्याच्यामुळे राहत नाहीये. हे बघा क्रॉसवर कोरलेलं आहे बघा, 1875चं आहे. हे बघा आमच्याकडे कोण आहे, हे आमचं घर आहे. जत्रेसून आलो आहे, मस्त जेवलो आणि हे साहेब आता आज दमले ते झोपले. सोनू झोपला बिचारा तो दमून. तर आता आपण निघूया, मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते आता कसं आम्ही बाहेर पडतोय काय ते, तो बघतोय ते दिसतंय तुम्हाला बघा. तर निघूया आपण, जत्रा फिरून सगळे दमलेत, भेटते थोड्या वेळात. हे बघा किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. मला अजून काही गल्ल्या समजत नाही, त्याच्यामुळे काका जो आपल्याला सोडायला येतात बाहेरपर्यंत, मेन रोडपर्यंत, तिकडनं आपण आता टॅक्सी करून जाऊया. आणि आता तर हॅलो बाबा घरी आहे ना? बाबा आहे ना? कोणाचं तरी ना घर आहे आणि घरामध्ये पर्सनल त्यांनी बनवलेले आहेत क्रॉस. ते सगळं सर्व धर्म समभाव आहे. बहुतेक हे बघा आपण आता कुठे बाहेर पडलोय, क्रॉसच्या इकडे. काका आजोबांनी आपल्याला आत्महत्या गल्ल्यांमधनं शॉर्टकटमधनं आणलेलं आहे. तर अशा प्रकारे हा ब्लॉगचा इथेच एंड करते आहे मी. आणि आता घरी चाललो आहे आम्ही, खूप दमायला झालं आहे चालून चालून. आता हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला.